शरद पवारांनी अखेर पक्षामध्ये भाकरी फिरवली आहे। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपद सोडल्याचं कळत आहे। त्यांच्या जागी विधान परिषदेचे आमदार, पक्षाचे मुख्य प्रतोद आणि आक्रमक नेते समजले जाणारे शशिकांत शिंदे हे नवे प्रदेशाध्यक्ष होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मंगळवारी म्हणजेच येत्या 15 जुलै रोजी पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। यावेळी शशिकांत शिंदेंच्या नावाची घोषणा होणार असल्याची माहिती आहे। जयंत पाटील 8 फेब्रुवारी 2024 पासून प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळतायत। त्याआधी संयुक्त राष्ट्रवादी असताना देखील बराच काळ जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपद सांभाळले। दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आणि होणारे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते काय म्हणतात पाहूया। माझ्या नावाची चर्चा सुरू झाली आणि ही चर्चा होत असताना खरं म्हणतात तर माझ्या नावाची चर्चा होणं मी माझं भाग्य समजतो। शरद पवार साहेबांच्या सारख्या एका नेतृत्वाच्या पक्षाचं मला काम करण्याची संधी आणि त्या ठिकाणी मिळते, मी माझं भाग्य समजेन। यशवंतराव चव्हाणांच्या भूमीमध्ये परत एकदा अशा प्रकारचं काम करण्याची संधी देणारा एक कार्यकर्ता पवार साहेबांना त्या ठिकाणी जर मिळाली, पवार साहेबांनी दिली तर मी माझं भाग्य समजेल। मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जर संधी मिळाल्यानंतर पक्षवाढीच्या संदर्भामध्ये प्रयत्न करणं एक आव्हान असणार आहे। साताऱ्याचा पुत्र महाराष्ट्रामध्ये काय करू शकतो हे दाखवण्याचा मी प्रयत्न 100% करेन। तर नवीन प्रदेशाध्यक्ष कोण होणार हे 15 जुलैला कळेल असं रोहित पवारांनी म्हटलंय।